आज ना ह्या सरपंचाला सुटीच देत नाही. आज त्याच्याबरोबर लग्न करते म्हणजे करतेच. तिथं नवऱ्याने माझ्या नको नको केलं या. मला सारखा संशय घेतोय त्याच्यावर. पाहिजे तेव्हा सरपंचानी माझ्याबरोबर चांगल्या गप्पा मारल्या, गुलू केलं, नको ती बोलत होता. आणि आता नको म्हणतोय लग्नाला. त्याला वय इंगाच दाखवते कसं काय आहे ते. आज ओढूनच नेती आणि लग्नच करते त्याच्याबरोबर. हॅलो, हा उद्या येतो. मग आल्यानंतर जाऊ कपड्याच्या दुकानात. काय तुला कपडे घ्यायचे ती घे. मोकळ्यात कालवा रोजचा. कुणाला कपडे घ्यायचे ती? तू मी तर काय माझं उद्भित आहे वय. मगाच्या धरणं फोन लावती तर सारखा बिजी तू या. ना ते बोलत होतो जोडीदाराबरोबर. जोडीदाराबरोबर बोलत होता वय. बघू दावा बरं. काय दावायचंय तुला? ती दावा हा मला प्रत्येक जण अशीच का करते बरं? प्रत्येक जण म्हणजे किती आहे त्या अशा? हा किती आहे त्या? हा किती आहे त्या? किती? ती बाकीचं जाऊ दे. तू इकडे कशाला काशी करा आली याच? इकडं मी आली आहे. ती मला काय सांगू नका. पहिलं माझ्या संग लग्न करा. काय? चला तुम्ही लग्न करा. लग्न माझ्या बरं. काय डोकं बिकं काढले का? मी धू पडली याच. माझं डोकं ठीक आहे म्हणूनच म्हणते माझ्या बरं लग्न करायचं. चला. अगं बावळट, वरती तर घरात बायको आहे, पोर आहे. ती कोण अचानक आला? माझा बाप आला. कातडं ठेवायचं ना माझा इथं घरी. मला फोन करून घरी बोलवायचं ना. मी घरी आलो असतो की, नाहीतर मळ्यात बोलवायचं. कशात फोन करायचा? ही चाललाय की सारखा बिजी या. मग नंतर मी बघितलं असता, केला असताच की. कवा वर गेल्यावर ना. कशाला वर जाती आज? ती मला काय सांगायचं नाही. पहिलं चालायचं माझ्या बरोबर लग्न करायचं. चला उठा. अगं इडे आहे का काय? पहिली बायको असताना पुन्हा लग्न केल्यावर मला कोर्टात खेचतेली की. का आधी बोलताना नाही बाई कळलं असं चांगलं? हा, जेव्हा मी कर म्हणत होतो तेव्हा नाही तू उचल खाल्लीच. पण आता मला करायचंय. आता काय नका सांगू मला. चला. ती माझा नवरा मरणाचा मला जाच करतोय. मला लग्नच करायचंय. नाहीतर ना मी संध्याकाळपर्यंत जीवच देईल बघा. काय करायचे? जीव देईल जीव. अगं माझ्यावर दिलाय तेवढाच बरं आहे. मोकळ्यात कुठं बी जाऊन नको कुणावर बी जीव देऊ. मी कुणावर नाही जीव देत. माझा खरा असा जीव देईन नरड दाबून. चला तुम्ही, नाहीतर औषध पिन. औषध नको पिऊच. इडे आहे का काय? औषध पिली चला तर तुम्ही रोग उठा. बरी होईल. तुम्ही पहिलं उठा. माझ्या बरोबर लग्न करा. कुठं? कुठं म्हणजे लग्न करायला? हे बघ, वरती बायको आहे, पोर आहे. ती मी एक काम करतो, थोडासा विचार करतो. हिच्यापासून कशी सोडचिट्टी घेता येईल ती बघतो आणि तुझ्या बरोबर करतो पुन्हा लग्न. मी तुम्हाला सांगते, मला संध्याकाळपर्यंत तुमचा जबाब पाहिजे. माझ्या संग लग्न करायला पाहिजे तुम्ही, नाहीतर मी माझा जीवच देईल बघा. तसलं काय करू नकोस. गावचा प्रतिष्ठित सरपंच आहे मी. माझी तुझ्यामुळे आबरू जाईल. बावळा का जातो. संध्याकाळी मी सांगतो तुला काय असेल ते. मला संध्याकाळपर्यंत सांगितलंच पाहिजे, नाहीतर मी औषध पिल सांगते बघा. बोल की झपाट करणं. हा जाते मी, पण मला संध्याकाळी कळलंच पाहिजे. कायला काही एक धुणं डोक्याला येते या. बरं बिचारी झोपली ना तर ऐकलं असतं म्हणजे माझा मेंदू पातळ केला असता हिनं. यांना कळानाच कोण बी कोणासंग पळून जातोय. ए, ए, सरपंच बरं झालं तुम्ही आला. यार बरं झालं का? मीच तुझ्याकडे आलो या. बर गाडी आहे ना आपली. काय करायचंय? अहो आमच्या तारांबळवाडीतली हा ती माझं एक जुनं बिराड बर. गेलं ना पळून. यार तुझं बिराड तिकडे पळून जाऊ दे. माझ्यावरती केवढा मोठा डोंगर कोसळलाय आणि अरे तुझं तुम्ही बिराड बरं कसं चित्र राहिला मग. अरे बावळाटा डोंगर म्हणजे संकट आलंय माझ्यावरती. किती वाजता? अरे सकाळच्या पारे आलो होतं. चहा पिऊन लावलं का नाही मग? नाही न चहा प्याताच लावलं. चहा प्याला असता ना हा. तर माझं काय खरं नव्हतं. का बरं? का बरं म्हणजे बावळाटा तुझी सासू आहे ना सासू. तसं म्हणायचं नाही. मग तुमची जाने मन गुदे गुदे पॉक पॉक. अरे ती काय बी असू दे. तुमचा सतडाम गोतडाम नाही ती काय बी असू दे. वाण्यार अरे मस्त. छाव. अरे सगळं खरं आहे पण काय तिनं खेळ केलाय माहितीये का तुला? घरी आलतो. घरी आलत म्हणजे आयला तुम्हाला तिकडे किती वेळा सांगितलं तिकडे माळात जा एखाद्या हॉटेलला जा. कुशाल तुम्ही जर घरात जर गुदी गुदी पॉक पॉक करत बसला तर नाही ते बायका पोरं सोडून जाते अशानं. अरे बावळाटा तुला ऐकून घ्यायचं कळतं का? काय झालं? अरे सकाळी आली माझ्याकडे तावानं हे म्हणली मला नवरा जाच करतो या. हा हा मला लय त्रास देतो या. हा म्हणली आपलं किती दिवस झाला म्हणली चाललंय गुदी गुदी पॉक पॉक. मराठी शाळेत असल्यापासून चाललंय. आपण म्हणले आई बापानं माझं फसवून त्याच्याबरोबर लग्न लावून दिलं. हा हा म्हणली मला बाकीचं काय सांगायचं नाही. मला नवरा त्रास देतो या. म्हणली मला तुमच्या बरोबर पळून याचं आणि लग्न लावायचं. आता पळवण काय हिला काय कुठं ऑलिम्पिक मध्ये जायचं पळायला? हा
अरे पळून जाऊन म्हणजे फर्र व्हायचं लग्न करायचं. आता मी म्हणतो ह्या वयात जर लग्न केलं हा. पोरं बाळ बराबरीला आले त्या हा. लोक काय करतील तोंडावर थुकतील की माझ्या. होय हो भाऊ, हा तुम्ही जर पळून जाऊन लग्न केलं हा तुम्हाला पोर होतील का हो? अरे नालाय का ती बाकीच्या गोष्टी राहू दे, आधी ही इज्जत बघ ना, इज्जत महत्वाची आहे. होय, ती कोणावर गेली आता? अयो अरे इज्जत कोणाबरोबर नाही, गावात जाईल इज्जत जाईल, आबरू जाईल, प्रतिष्ठा जाईल माझी, ही म्हणतोय मी. म्हणून मी तुला सांगालो हे बघ, हा. तू तुझ्या सासूचं कोणा गोड बोलून जरा शिक मिटव, तुझी पाहिजे ती सोय करतो मी, किती पैसा जाऊ दे माझा. म्हणजे ते तुम्ही पळून चाललाय ते जाग्यावर थांबवतो. थांबव, तिला म्हणाव असलं पाऊल उचलू नकोच, लोक म्हणाव तोंडात शेण घालतेली. हा नाही, शान चांगलं नाही घातलं लोकांना तोंडात. आता तुम्ही खाणार आहे का घातलं तरी? अरे नालाय का, त्याचा अर्थ ते असतो शेण घालते म्हणजे नाव ठेवतेली. आणि मग आई बापानं आधी नाव ठेवलेली ती काय अशी द्यायची का वारे सोडून? अरे ती नावं जगानं वळखावी म्हणून असते ती, आणि ही नावं म्हणजे आबरू जायची नावं असते ती. ती कोणावर जाईन आता? अयो तुला ना काय एका शब्दानं कळतच नाही. मग ते मिटवायचं ना तुमचं. आबरू जाईल म्हणलं मी, ती मिटव, तिला नीट समजून सांग, म्हणा असं काय करू नका, नवऱ्यालाच गोड बोल, नवऱ्याच्या आडनं असं बिन तसं बी चालूच आहे की. काय म्हणा तुला सरपंच काय कमी पडतोय का? काळजीच कर नका. हा तिचा असं जे वाकाला मिटावतो का नाही हं. तुम्ही बघतच बसा, मी तुमच्याकडे निरोपच घेऊन येतो. संध्याकाळी भेट मारला तुझी करतो सोय मी. सगळी हा? हा. जाऊ का मी ते आणि देणार मागची की? उदारी अरे मी देतो की सगळी, हा, मग काय मागची करायचं? पुढची सगळी देतो. जाऊ तुम्ही. डोक्यात ताप झालाय माझ्या, मी चाललोय जरा शिक. आयला, त्या सासूला बी अक्कल नाही, ह्या वयात काय करावं काय नाही ते कळतच नाही आजकाल. मग त्याच्या आईला वैताग डोक्याला. आईला मामा तर पुढे चाललोय, ह्याला कसं सांगावं, ह्याला गोड बोलून पुठी पाडतो. मामा थांबा, काय झालं मोठा कोटाना होऊन बसलाय एक. आता? काय झालं अजून? आईला मामाला कसं सांगावं, मामी पळून चालली ती. नाही नाही तसं नाही करत, नाही तर काय व्हायचं, मामीचं आणि मामाचं भांडण लागायचं आणि हे मॅटर दुसरीकडे जायचं. काय झालं? अहो एक मोठा गोळ होऊन बसला या. काय झालं? तुम्ही ती रिपोर्ट दिला माझ्याकडे, डॉक्टरला जाऊन आण म्हणला. बर डॉक्टरने सांगितलं तुम आप चंद दिनों के मेहमान हो, थोड्या दिवसात तुम्ही डिस्क्याव डायरेक्ट वर. खरं सांगते का? हो. मग डॉक्टरने त्याच्या एकच पर्याय दिलाय काय? की तुम्ही जर जास्त दारू प्याला का नाही हा. तरच तुम्ही वाचणार आहे. खायला मग आणा की रोज, एक बाटली रोज आणा माझ्यासाठी. पण त्यासाठी एक गोष्ट करावी लागल, काय? मामीची सही लागल. कशी पाय? कसं आहे हे बघा, तुम्ही मेल्यानंतर ना तुमची जी ती काय तुम्ही ते काढल्यात ना काय तुमच्या ह्याच्यावर हा, तसलं 10-20 लाख रुपये मामीला मिळणार आहेत. पण मामीच्या नाव आता 5 लाख रुपये आहेत का नाही, हो. तर मामीला ही आपल्याला सांगावं लागेल की तुम्ही अभी कमी काही दिनो के मेहमान हो. हा. असं जर मामीला सांगितलं तर मामी खुश होऊन जाईल. मामी टपलीच तुम्ही कधी मारताय ते बघाय. मग एक काम करू, खोट्या त्या ह्याच्यावर आपण सही शिका घेऊ मामीचा, आणि ते 5 लाख रुपये गपचूप काढू, म्हणजे मामी बी खुश आणि तुम्ही बी खुश. भारी आयडिया आहे की. मग जगायचं म्हणल्यावर ना आम्ही कवर तुम्हाला दारू पाजू पदरची. हो, तिला फसवून मग सही घेऊ. हा सही घेऊ. फक्त तुम्ही तिला विश्वास द्यायचा की तुम्ही आता राहणार. नाही, तुम्ही किती दिवसात मरणार आहे? थोड्या दिवसात. थोडा दिवस मरणार आहे म्हणा, आता म्हणलं तर मरू शकतो म्हणायचं, काय सांगता येणार नाही, कारण डॉक्टरने सांगितलंय हो. कधी जगन आणि कधी मरण सांगता येत नाही. तिला एवढा विश्वास द्यायचा की तुम्ही राहणारच नाही. तुम्ही काय करा, गोड बोलून तिकडच्या मार्गी या, हा. मी मामी तोवर पट्टी पाडतो. बर. कळलं? हो. चला एक काम करा, माझ्या मागणं यायचं, माझ्या बरं यायचं नाही ना, तिला वाटेल की दोघं ठरवून आलं ते. कळलं? हो. जावा चला. आता दिवस मावळत आला तरी ह्या सरपंचाचा अजून निरोप येणार का, सरपंचाचा पत्ते नाही. कवाशी येतोय कुणाच ठाऊ. तिथून तिथून बघितलं तर दिसा नाही, पण काय ठरवलंय काय जणू. मामी काय झालं? काय कुठं नाही केलाय तुम्ही? मी कसला कुठाना केलाय? सरपंच आलत माझ्यापाशी, कशाला? काय म्हणलं? मला म्हणलं की मामी म्हणते की पळून चल म्हणून. हा मग कशाला तुम्ही गावात असल्या गोष्टी करता, मला काय कळत. तुमचं वय आहे का आता पळून जाऊन लग्न करायचं? काय झालं केलं म्हणून?
वयापाशी काय आहे तवा? अव गाव थुकन तुमच्या बिन त्यांच्या बी तोंडा आमची सुद्धा आबरू जाईन गावात ह्या वयाचं तुम्ही पळून चालला तर. गावाकडे काय लक्ष द्यायचं नाही, मला लग्न करायचंय, माझी मी जाणार आहे. तुझा सासरा मला लय ताप देतो या. अव त्याचं राहिलं तेच किती दिवस. किती दिवस राहिले ते माझी? अव तुम्हाला माहितीसाठी सांगतो, सासऱ्याचं ते दिसतं ते रिपोर्ट, काय झालं रिपोर्ट? मेंदूतल्या किडण्या बाद आहे त्या. मेंदूतल्या किडण्या बाद आहे. मग मरू दे लवकर, मी तरी सुटल पाडदिशी. मग अव कधी बी डॉक्टरनं सांगितलं ही याला जर झोप लागली ना तर ह्याला दिसणार सुद्धा नाही. आणि नको दिसू दे माझी, मी तरी सुटल म्हणजे पाडदिशी मी जाते त्या सरपंचाबरोबर लग्न करते. अहो ते बघा फिरून फिरून तिथंच येते. एकदा का तुमचा नवरा खचाक हाय का तुमच्या घरी कोणा परत? आता मला बी माहित आहे बाबा तुमचं सरपंचाचं गुदी गुदी पॉक पॉक हाय का नाही माहिती? हा मग मी केलं गावात. नाही, अजिबात नाही गावात केलं. बायकोला तरी सांगितलं स्वतःच्या? अजिबात नाही. का नाही सांगितलं? आता मला काय माहिती का नाही विश्वास सांगितलं? ना. या बघा म्हणजे हा ना आमच्याच कांटाळात एक दोन चार तरी राव, म्हणजे आमचा तुमच्या जीव आहे की बाबा आपली सासू चांगली आहे, सरपंच आपल्याला 10,000 रुपये देतं, मग काय या माणसांची बदनामी करायची? आम्ही सांगतो कोणाला? पैकी लय गुणाचा जावा आहे माझा. म्हणून तर मला सांगतोय बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकदा का तुमचा नवरा खचाक सरपंच दिवस दिवस येऊन घरात बसतोय, काय तुम्हाला फरक पडतोय? होय ग बया. का पडेल फरक? पडणार आहे का? आता काय माहिती फरक पडायचा का नाही ते. या बघा डॉक्टरनं सांगितलंय की ह्यो माणूस कवा बी जाऊ शकतो. तुम्ही एक आयडिया करा, नवऱ्याला खुश ठेवायचा असेल तर नवऱ्याला फक्त म्हणा की बाबा 5 लाख रुपये मी तुम्हाला देते, हा तुम्ही फक्त काय प्यायची ती पेत राहा. कुठं तरी तुमचं तरी आहे तर सरपंचाचं तुम्ही लोबाडले आतापर्यंत. ते बी एक फक्त खोट्या त्या चेकवर सही शिका एक मारा, म्हणजे कसं तो बिचारा खुश. तिकडं डॉक्टरनं सांगितलं की वाईट जरी दारू प्यायला लागला तरी एखादा सोन राहा, द्या किती 5 लाख रुपये पिऊन दे की. 10,000 रुपयाची पिन राहिली तुमचं सुद्धा का नाही? ती 5 लाख मरू दे, तिकडे जाऊ दे, ती पाठदिशी देती, पण मला इथनं जाऊ दे बाबा, मला इथं राहायचंच नाही, आपलं जायचंय मला. घेऊन या पटकीनं ते काहीतरी कागद बिगद एक सही शिकायचा, मामाला घेतो बोलवून आणि तिथं साहेब या मारू आणि जाऊ आपण. हा बरोबर चालतंय, जा, या, देते घेऊ. ती हो, कागद. हो. सरपंचाचं काम करावंच लागतंय, कारण काय माहित आहे का, सरपंचाचं काम केल्याशिवाय आपलं काम होत नाही. जावाय आलोय मामा, झाले का? ओके. झालंय सगळं काम. हा. मग आम्ही 5 लाख रुपये द्यायला तयार झाल्यात, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. आणि ह्या बघा त्यांना मी सांगितलंय की मामाचा झटका कधी बी होऊ शकतो, हो. पण डॉक्टरनं काय सांगितलंय की तुम्ही जेवढे दारू जास्त प्यान हम्म. तेवढं तुम्ही जाग्यावर येणार आहे. आलं का लक्षात? मग त्यासाठी पैसे पाहिजे की. तुम्ही कालवा करायचं नाही, फक्त म्हणायचं बाबा आपल्याला ते लागायचं, ते आपल्याला त्यासाठी पाहिजे म्हणून. काय हा ओ जावाय धराव काही. मामी हो का मामा, हम्म. शी चेक तुमच्यापाशी राहून द्या. मामी तुम्हाला एक सांगतो, मामाला आता आहे ना मामाचा झटका होणार आहे का? तो होणार आहे. मामाचं ते 10-5 लाख रुपये काय ते तुम्हाला मिळणार आहेत, पण त्यात नाही 20 आहे तर 20. ते किती का असा ना ते मामाला परत ताप द्यायचा. मी कशाला ताप द्यायला बाबा, इथं राहणारच नाही, तर ताप द्यायचा विषयच येत नाही. सरपंचाचं तुमचं इथं मध्ये खोळापणं कशाला काढताय? मामाला कशाला कळून देताय? तुमचं सरपंचाचं गुदी गुदी पॉक पॉक आहे ती. काय झालं? नाही काय नाही, काय सुद्धा विषय नाही. मामाला एक तर कसा बसा बोलावलाय आपण, तुम्ही कशाला बरं तुम्ही त्या लेवलला जाताय लगेच? बघा तुमचं तुम्ही काय आहे ते तिकडे. तुम्ही हाय तर वर तरी गोड बोला की. काय हो मामा, झालंय ना आपलं काम? झालंय काम. हा. तुम्ही काळजी कर नका बघा, थोडे ह्याच्यातच डायरेक्ट विषयच कट करून टाकू आपण. मी केव्हा जमा होत्याला? ते तुम्ही बँकेत जाता, ते आम्ही करतो जमा, काय करायचं ते. बरं. जावा तुम्ही, होत्याला ना? होतच जमा, तुम्ही जावा. काय रा विश्वास नसल्यागत करताय तुम्ही बी. मामी आली का सारखा? हे बघा आता सगळा विषय झालाय, तुम्ही अजिबात आता पळून बिळून जायचा विचार करायचा नाही. तुम्ही पहिल्यांदा मायाभर चला, सरपंचापाशी काय असेल ते मिटू. हे असलं परत परत जमणार नाही, 4 माणसात बारक्या पोरावून पळून जायचं आणि हे करायचं आणि ते करायचं. अहो जावाय बापू, ह्यांच्यापाशी का आहे ते? तुम्ही सरपंचाचा जावाय जर झाला अहो, ना पण- तर गावात चांगलं मिराव चाल, आणि कुठं जाचाल तिथं पैशाची तर तुम्हाला गरज लागणार नाही. ते कळतंय आम्हाला, आईच्या आयला आम्हाला आपाचं जावाय कमी सरपंचाचं जावाय जास्त म्हणते ते गावात. कुठल्या आतापर्यंत अडचण आली का? ती जाऊन द्या मरू द्या, पण आता ही भावा गेल्यावर तुम्हाला रान मोकळच आहे की. होय की. मग काय तुम्ही कडाकडा करताय? लोकांच्यात आबरू घालवून घेण्यापेक्षा आपलं आबरू घरची घरी राहीन, सगळं जिथले तिथं राहीन.
बरोबर आहे, मी सरपंचाला सांगितलं होतं पण अजून निरोप आला नाही त्यांचा. निरोप बिरोप काय नाही, तुम्ही माझ्यावर चला, आपण सरपंचा पैसे जाऊ आणि काय असेल ते मिटवू. चला उठा इथनं पहिल्यांदा. चला. चला चला. काय लका हिनं डोक्याचा पार गोंदाच करून टाकला. मग ते लगीन केलं तर ठीक नाही तर मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करीन. बरं झालं ती बायको बी गेली बाजारात, नाही तर वैताग झाला असता डोक्याला नुसतं. या इकडं. अरे सरपंच, तुमची म्हातारी इथंच आहे की कसं काय विषय काढावा? अरे म्हातारीला कुठं ऐकाय येतं आणि विषय काढायला तू कशाला इकडं आला या? हा? अरे मला फोन करायचा, मी तिकडं आलो असतो की. या लाटांबारा ऐकते का? हा? काय म्हणला जावाय? नव मामी ऐकतात का? तुम्ही किती हृदय भरून आलो तुमचं. हा त्यांना सांगा की काय बोलायचं ते पटकन बोलो. माझी बायको बिको आली का नाही, सगळा माझ्या आयुष्याचा खेळ होईल. मला सांगा आणि आमच्या आयुष्याचा खेळ झालेला चालतोय, तुमचा नाही झाला पाहिजे. सरपंच, हा ह्यांच्यावर तुमचं खरं लो आहे का? लो लो आहे का? हाय आहे. आहे ना? अरे बावळट आहे का? काय लाका काय झालं? जुनं होतं, आता काय आहे तवा? आता लो नाही बघा. नाही. तुमच्याच प्रेम राहिलं नाही, कशाला इथं आलाय? चला आपलं. अरे हाय की बाबा, आपण काय इतक्या खालच्या पातळीला प्रेमानं जाते ती का? खुशाल बिचारी म्हणते मी नाही, तुम्ही लग्न केलं तर मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आता हिनं जीवाचं बरं वाईट केलं, मी प्रेम कशाला गाढवाव करायचं का? आयला एक काम करू का? हा आमच्या तारांबोळवाडीत एक 7-8 गाढवा आहे, ते येऊ का घेऊन? गाढवच दे आणून, म्हणजे मग गाढवावर प्रेम करते आणि मी जाते, माझा आपला जीव देते. ती एक पटन, तो जावाय तिप्पट. काय झालं आता? अरे बावळटा, बोलण्याची पद्धत असती. हा, बोलण्याची पद्धत असते. जाऊन द्या, गाडवीन मामी आपलं. काय ही गाढव म्हटल्यामुळे माझं फकाळते असं. मामीलाच गाढव म्हटलो काय कोण आणतो. बरं मामी, ते हो का तुम्हाला आता दोघांना एकाच भाषेत सांगतो. सरपंच, तुम्हाला गावात मान मर्यादा अब्रू शुभ्रू काय आहे का नाही? हाय का नाही म्हणजे लका अख्खं गाव लका माझी पूजा करते. हो, एका परीनं- अख्ख्या गावाने ह्यांची पूजा केली. हा. काय किती केली पूजा आहे त्या काय माहिती, 7-8-10 असतेल्या. ह्यांना लका काय सांगितलं, एक सांगितलं घ्यायचं 4-4 अर्थ काढते ती. अगं गाव माझं सगळं असा सत्कार करतोय म्हणतोय मी. सत्कार करते त्या दिवशी आमच्या घरची ती एक पोत ह्याचं चिपलीच होतं का, ते ह्यांच्या सत्काराला आणलं होतं. हो, पोतभर चपल्या आणल्या होत्या. ती मला काय सांगू नका, मी सांगितलेलं मला लग्न करायचंय, मला काय बाकीचं माहित नाही. चला उठा तुम्ही. अगं पण लग्न करायला तुझा नवरा जिता आहे, माझी बायको जिते आहे, दोघांना सोडून लग्न कसं करायचं? एक काम कर. एक काम करू का मग? हा तुम्ही ह्यांच्यावर लग्न करा, हा बरोबर? हा ह्यांच्यावर लग्न केलं की ह्यांचा नवरा डिस्कनी हा हा. खलास होईल. हा ह्यांच्यावर लग्न केलं की ह्यांच्या नावामागं तुमचं नाव लागल. हो 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 एक काम करू, हा. आपण तुमची बायको खलास करू, ह्यांचा नवरा खलास करून तुमचं लग्नच लावून देऊ. नाही, माझी बायको खलास कर, तिचा नवरा खलास कर आणि दोघाला जाऊ दे आपलं झुणका भाकर खायला. हा, मग मी सांगतोय ते ऐका की तुम्ही. हे बघा मामी, सरपंच यांना सांगितलंय ह्यांच्या नवऱ्याचा त्या दिवशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. बर ते कधी बी खलास होऊ शकतं. हा हा, मी काय म्हणलं यांना की बाबा नवरा मेल्यानंतर तुम्हाला आहे का कोण वाली? हा, ही महत्वाचं आहे. पण तिला तसं सांगितलेलं कळत नाही ना. बघा, पण तुमचं खरं लव आहे का? पहिल्यापासून यांचं लव आहे तुमच्या, हे तुम्हाला सोडून कुठं जाणार नाहीत. हम्म. फक्त तुम्ही नवरा मारायची वाट बघा. कळतंय मी काय म्हणतो ती? वाटच बघत बसू का? हा, तुम्ही जावा आता. आता ग बाया जावा यावं, मी तुम्हाला कशाला आणलं होतं? अहो, मग तुमचं प्रेम सिद्ध झालं ना. ते काय म्हणतात की मी बाबा तुमच्यावर प्रेम करतो, म्हणजे मी तुमच्या सोबत कायम राहतो, फक्त लग्न नको, 4 माणसात आबरू जाईन, बरोबर? हे बघ ए मी बायकोला गोड बोलतो, तिला जरा शिक माझ्या हातात घेतो, तिच्यापासनं गोड बोलून कागदावरती अशा सोडचिठ्ठीच्या सह्या घेतो आणि एकदा सोडचिठ्ठी झाली का ना तुझ्यासाठी शेतात बंगला बांधतो. तू काळजी करू नको, तोपर्यंत तुझा नवरा मरलच की. आलं लक्षात? माझ्या काय बी लक्षात येत नाही. जी करायचंय ना ती पडदिशी लवकर करा, मला काय माहिती नाही. जावा तुम्ही, हा, मी करतो काय जाते, करायचं पण पडदिशी लवकर मला निरोप पाहिजे. जावा. होय जा घेऊन तिला. सांगितलंय हा द्या. काय देऊ? ते संध्याकाळी तुम्ही म्हणला दादा मिटवलं की तुमचं, द्या की आता. अरे बावलाटा तिकडे ढाब्यावर की हिथं कुठं देत बसतो? बरं. संध्याकाळी ये ढाब्यावर. चालते, जाऊ का? हा, जा 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 पटकन ना लायक निवळ. मामी तुमचा नवरा मेला, मामी नवरा मेला. अहो सरपंच उठा, सरपंच उठा, सरपंच उठा, नवरा मेला. अहो सरपंच उठा, सरपंच उठा, सरपंच उठा, सरपंच उठा. अहो, सरपंच. ए, अहो, सरपंच. अहो, सरपंच उठा, सरपंच उठा, सरपंच उठा. अहो, सरपंच उठा, सरपंच उठा, सरपंच उठा. अहो, सरपंच उठा, सरपंच उठा, सरपंच उठा.
अगं, काय सरपंच उठा आणि कुठे चला रातच्या 2 वाजले ते 2 वाजले त्या. अगं बाया बघू. काय चावळी का काय अहो मला तरी काय हाणताय तुम्ही? आहे पाहिजे तर म्हणजे मी काय मेलोय वय मग काय. आणि सरपंच कुठे गेलं? आता कुठला सरपंच आणला बाया सपनात आहे वाटतं. आईला हिच्या झोपमोड केली आहे घातली यावर बसा. चांगली झोप लागली होती तुम्ही आहे बाई अजून? चला सरपंच कुठे चालली होती अहो काय माहिती कुठे चालली होती, पण सरपंच कुठे गेलं? म्हणजे अजून मी तुला सरपंच दिसतोय वय तुम्ही आहे बाई पण. अगं झोप गर सत्यानाश करून टाकला